हॅलो, मी मानसी. आज तुमच्याबरोबर मी शूटिंगचा माझा दिवस कसा असतो ना, ते दाखवते. काल मी गेलेली नशिबन सीरियल जी स्टार प्रवाह लागते 9 वाजता, तर त्या सीरियलच्या शूटिंगला. कोठारे विजनची ही सीरियल आहे आणि मला एक लेडी कॉन्स्टेबलचा रोल होता. सकाळी लवकर 8:30चा कॉल टाईम होता. मी वेळेत पोहोचले. गोरेगाव स्टेशनवरून मी फिल्म सिटीसाठी रिक्षा केली, कारण मला माहिती होतं, कारण याआधी पण मी कोठारे विजनच्या सीरियलमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तो सेट बराच लांब आहे. म्हणजे अगदी फिल्म सिटीपासून पण आतमध्ये बरंच जावं लागतं. म्हणून मी रिक्षा केलेली. सेटवर पोहोचली. मस्त असं लवकर वेळेत पोहोचल्यामुळे मला मेकअप आणि हेअरला छान असा वेळ मिळाला आणि माझ्या आधी कोणी आर्टिस्ट नव्हते आले, त्यामुळे मेकअप दादाने पटापट मेकअप करायला घेतलं आणि पहिलाच सीन होता आमचा. त्यानंतर हेअर दीदी पण आली. तिनेही छान केस बांधून घेतले. आता इथपर्यंत ना सगळं छान चाललेलं, पण नंतर काही वेळासाठी ना माझा मूड फार खराब झाला, कारण की सगळं छान चाललेलं. मी मेकअप वगैरे केला. शूटिंग तर सीन तर छान झालेच, पण माझ्या मोबाईलला काय झालं काय माहीत, 10 वाजता माझा फोनच बंद पडला. म्हणजे तो फोन ऑनच होत नव्हता. फोन चालू होता, पण त्याची स्क्रीनच ऑन होत नव्हती. त्यामुळे मला पुढचं काही रेकॉर्ड करता आलं नाही, काही शूट करता आलं नाही. फक्त मेकअप झाला आणि त्यानंतर मी जे रूममध्ये थोडंफार जे शूट केलं ना, तेवढंच राहिलं. मी सेटवर गेले तर फोन ऑन न झाल्यामुळे तिकडचं मला काही शूट करता आलं नाही. तर ह्या फोनमुळे मी बरीच अपसेट झाली, पण माझा एकंदर शूटिंगचा दिवस चांगला गेला, कारण सेटवर मला जे डिरेक्टर भेटले ना, त्यांच्याबरोबर मी आधी काम केलेलं होतं, थोडं तुझं थोडं माझं या सिरियलमध्ये. आणि त्या डिरेक्टरनी, त्यांच्या असिस्टंट डिरेक्टरनी मला स्वतःहून ओळखलं आणि तेव्हा ना फार छान वाटतं, की आपल्या कामामुळे आपण त्यांच्याबरोबर जे अगोदर काम केलं आहे त्याच्यामुळे अशी लोकं, जी फार मोठी लोकं आहेत, ती आपल्याला स्वतःहून ओळखतात, ओळख दाखवतात, की अरे हां, आपण एकत्र याआधी काम केलं आहे. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आर्टिस्टसमोर स्वतःहून ओळख दाखवणं, की अरे मॅडम तुम्ही आलात इकडे. तर मग ते खूप असं छान वाटलं मला, कारण माझ्यासोबत सोनाली खरे आणि ते त्या सिरियलचे जे मेन विलन आहेत ते होते. म्हणजे माझ्या सीन त्या दोघांसोबत होता. तर एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत आपण डिरेक्टरने आपल्याला ओळख दाखवणं ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्या ओळखीच्या बऱ्याच लोकांना माहिती आहे, की मी मराठी सिरियलमध्ये, मराठी नाटकांमध्ये काम करते आणि जे माझे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील, कोणी सबस्क्रायबर असतील, त्यांना माहीत नसेल, तर मी सांगते, की मी एक गृहिणी आहे, 2 मुलांची आई आहे आणि माझी आवड जोपासण्यासाठी मी मराठी नाटकामध्ये, मराठी सिरियलमध्ये काम करते. छंद म्हणून काम करते. ॲज अ करियर म्हणून मी ही गोष्ट निवडली नाही आहे. मला हे करायला आवडतं. मला अभिनय करायला आवडतो. मला हे काम करायला आवडतं. म्हणून मी माझं घर, कुटुंब, संसार सांभाळून हे माझं पॅशन जपते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच असं काम आलं तर त्यासाठी जाते आणि आता थोडीफार ओळख झाली आहे, त्यामुळे मिळतातही कामं. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.